अंतर्हित आहे, जे कालानं अंतर्हित आहे, भूतकाळात होऊन गेले असेल, भविष्यकाळात होणारे असेल त्याचं ज्ञान, किंवा दूरात हा क्षेत्रानं जे दूर आहे, जसं विदेश क्षेत्र असणारा अडीच बीर हे क्षेत्रानं दूर आहे. प्रागेव अत्रापि दर्शिता, हे जे काही आचार्यांनी सांगितलेलं आहे, जे कथन केलेलं आहे, म्हणतात नित्यम विनोदिते ही वाक्येही, भगवंतांनी सांगितलेल्या वाक्याला अनुसरूनच ज्ञातुः शक्य. ते त्यांनी सांगितलं तेवढंच तुम्हाला समजावं लागणार आहे, त्यात तुमचे तर्क वितर्क चालणार नाही. न शक्य वा अन्यथा, तुम्ही दुसऱ्या रीतीनं म्हणाल की आम्हाला त्याची व्याप्ती सांगा, दाखवा, तर ती गोष्ट होऊ शकत नाही. या तीन पदार्थामध्येच फक्त आज्ञाप्रमाणता तुम्हाला मानावी लागेल. जे भगवंत आपल्या ज्ञानाची पोचच तिथपर्यंत नाही, तर ते आज्ञाप्रमाणानंच मानावं लागेल. उच्चैः तेषु उच्चैः जनैः दर्शिते अपि, त्याचं वर्णन अशा ज्ञानी जीवांना, उच्च जीवांना जरी केलं असेल, आचार्याने केलं असेल, म्हणतात कोणते आचार्य? जनैः स्याद्वादिभिः, स्याद्वादाचं ज्ञान ज्यांना आहे, स्याद्वादाचा स्वीकार ज्यांच्या जीवनात आहे की परस्पर विरोधी धर्म ही वस्तूमध्ये आहे, हा स्वीकार ज्यांच्या जीवनात आहे, अशा आचार्यांनी दर्शितेषु अपि, सांगितलं असताना, कथन केलं असताना, त्याचं जेवढं त्यांना वर्णन करता आलं तेवढं केलं असताना, तान न स्वीकार होते, त्याचा स्वीकार जो करू शकत नाही, असं कशावरूनच आहे. जर ते आज सिद्ध होत नाही तर ते नाही, अशा प्रकारची मान्यता ज्याच्या जीवनात येईल, म्हणतात तानेव, त्या सगळ्या क्रिया मिथ्या कर्मोदयादपि, नियमाने मिथ्यात्व कर्माचा उदय असतानाच हे भाव होतील की कशावरूनच आहे, नाही म्हणून आतमध्ये जी शंका राहते, संशय राहतो, तो त्या मिथ्या दृष्टीच्या जीवनात ज्ञानानंदो यथा स्यातां मुक्तात्मनो यदन्वयात् विनापि शरीरेभ्यः प्रोक्तम् अस्त्यस्ति वा. आम्हाला इंद्रियाने ज्ञान, इंद्रियानं सुख होतं. आता सिद्ध भगवंताच्या ठिकाणी इंद्रियच नाही, तर आम्हाला ही शंका येते की जर त्यांना इंद्रिय नाही तर ते जाणतील कसे, ते सुखाचा अनुभव कशाच्या माध्यमातून घेतील. जर इंद्रिय नाही तर त्यांना सुखही नाही, त्यांना ज्ञानही नाही, अशी ही कल्पना केल्या जाते. आणि ते जीवही नियमाने मिथ्या ज्ञाना यथा ज्ञानानंदो मुक्तात्मनो यदन्वयात् स्यात्, त्याप्रमाणे ज्ञान आणि आनंदानं परिपूर्ण असणारे, ज्ञान आणि आनंदाचा रस अनुभवणाऱ्या अशा मुक्तात्म्याच्या ठिकाणीही यदन्वया, नियमाने ज्ञान आणि आनंदाचा अन्वय आहे, त्याची अवस्था आहे, आणि ती अवस्था शुद्ध अशी अवस्था असते. विना अपि अक्षशरीरेभ्यः अस्ति वा न वा, त्याला शंका काय आली की विना अपि अक्षशरीरेभ्यः, त्याला इंद्रिय नाही, अक्ष म्हणजे, आणि शरीरही नाही. जर इंद्रिय नाही, शरीर नाही, तर असे अस्ति वा न वा, ते तरी सांगितले असेल तर ते कशावरून आहे, कशावरून नाही, म्हणजे सिद्ध जीवांना सुखही नाही, ज्ञानही नाही, असा संशय मिथ्या दृष्टीच्या स्वतःसिद्धानि प्रज्ञानी जीवानी प्रोक्तं
जीवादीनी षट द्रव्याने स्वतःसिद्धाने केलं. हे जे जीवाधिक 6 द्रव्य आहे ती कशी मांडली आपण? कुणी त्याला उत्पन्न केलं नाही, कुणी त्याची सुरक्षा करू शकत नाही, तसं कोणी त्याला नष्टही करू शकत नाही. ते स्वतःसिद्ध आहे, अनादि अनंत राहणारे आहे. हा विश्वास त्याच्या जीवनात असतो. आपल्याला जेव्हा भीती वाटते की सगळं प्रलय येईल आणि आपण सगळे नष्ट होऊन जाऊ, तर तेव्हा आमच्या जीवनात हा भीतीचा प्रयोग त्याचमुळे आलेला असतो की आम्ही आमच्या आत्म्याला स्वतःसिद्ध मानलं नाही, अनादि अनंत मानलं नाही, आणि त्यामुळे ह्या मिथ्या कल्पनेनं आम्ही दुःखी होतो. जैनागमे जीवादीनी षड्द्रव्याने स्वतःसिद्धाने प्रोक्तम. आगमामध्ये ही 6 द्रव्य आहेत हे सांगितलेलं आहे. यात तर स्याद्वा न इच्छेद अनात्मविद, जो अनात्मविद आहे, ज्यांनी आत्म्याला जाणलंच नाही, माझ्याजवळही आज न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा आहे, हा भाव ज्याच्या जीवनात आलाच नाही म्हणतात, त्या जीवाच्या ठिकाणी नियमाने हा संशय राहतो की हे 6 द्रव्य आहे कशावरून. 2 तर मानतो, तर बाकीच्या 4 द्रव्याबाबत हाही विकल्प जर आपल्या जीवनात येत असेल तर ते मिथ्यात्व असतो. चौथा प्रकार सांगताय कसं मिथ्यात्व आपल्या जीवनात किती प्रकारानं असू शकते, त्या सगळ्या भाग ते स्पष्ट करताय. नित्या नित्यात्मकं तत्त्वं एकं चैव पदेचयत् स्याद्वानेति विरुद्धत्वात् संशयं कुरुते कुरु. एकपदेच एकाच कार्य, एकं तत्त्वं एकच वस्तू, नित्यानित्यात्मकं. आगमाने काय सांगितलं? प्रत्येक वस्तू एकाच वेळी नित्यानित्यात्मक आहे. म्हणतात एकपदे एकाच पर्यायी एकाच कालात एकच तत्व नित्यानित्यात्मक आहे. हे जे सांगितलं ते कशावर? एक तर नित्य असेल, एक तर अनित्य असेल, अशा प्रकारचा विकल्प घ्यायचा आहे. स्याद्वा न, हे असू शकेल वा नसेल. विरुद्धत्वा, 2 विरोधी धर्म एका वेळी कसा राहील? हा भाग महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. 2 विरोधी धर्म तर एका वेळी राहू शकत नाही, आणि हे 2 विरोधी धर्म वस्तूत एका वेळी कसे राहील? तर विरोधी धर्म ते राहू शकत नाही की जे वास्तविक विरोधी आहे. हे विरोधी दिसतात पण विरोधी असत नाही. परत काय झाला? हे विरोधी भासतात आपल्याला पण ते विरोधी असत नाही. जसं चेतना जिथं आहे, चैतन्य जिथं आहे तिथं जडत्व नाही, जिथं जडत्व आहे तिथं चेतनत्व नाही, जिथं मूर्तिकत्व आहे तिथं अमूर्तिकत्व नाही. हे विरोधी धर्म आहे. तर विरोधी हे धर्म एका वस्तूत एका वेळी कधीच राहणार नाही, परंतु जे विरोधी भासतात पण एका वेळी एका वस्तूत राहू शकतात, असे जे नित्य अनित्य, एक अनेक, सत असत, तत तत आदी धर्म आहे, ते आहे का नाही, कशावरून आहे, अशा प्रकारचा विकल्प त्या मिथ्या दृष्टीच्या जीवनात येतो. संशयं कुरुते, त्याच्या मनात हा संशय राहतो. जे म्हणता आहे ते असेल का नसेल, काय खरं असेल त्यातलं, असा संशयही त्याच्या जीवनात आहे. 5वा मिथ्यात्वाचा प्रकार सांगताय. अप्यनात्मीयभावेषु यावन्नो कर्मकर्षसु अहमानीति बुद्धिर्या गृह्मोहस्य विजुम्बितम्. आता हे सगळे द्रव्य तर वेगळे वेगळे होते आपल्यापासून. अनात्मीय भावेषु, जे अनात्मीय भाव आहे, एक तर परद्रव्याचे गुणधर्म आहे किंवा आमच्या ठिकाणी परद्रव्याच्या निमित्त होणारे जे विकार भाव आहे ते सगळे अनात्मीय भावेषु, ते अनात्मीय भाव झाले.
यावन नो कर्म कर्मसु, जेवढं काही शरीराधिक नो कर्म आहे किंवा 8 प्रकारचं कर्म आहे, या सगळ्याबाबत क्रोधाला आपलं मानेल, शरीराला आपलं मानेल, कर्मामध्ये मी काही करतो असा स्वीकार करणारा जीव अहम आत्मा आहे ती बुद्धी, ही हे सगळं आत्म्याचंच आहे अशी बुद्धी, ही बुद्धी का होईल म्हणतात दृंमोहस्य विजृंभितम, ते सगळं दर्शन होण्याचंच कार्य असणार आहे. म्हणजे मिथ्यात्व असतानाच असे भाव देवाच्या जीवनात. 6वा प्रकार सांगताय मिथ्यात्वाचा. अदेवे देवबुद्धिस्या अगुरो बुद्धिः अधर्मे धर्मवज्जानं दुर्मोहस्य अनुशासना. आपण देवाचे 3 प्रकार करतो. कोणते? देव, सुदेव म्हणा त्यांना, सुदेव, अदेव आणि कुदेव. तर सुदेव कोण झाले? अनंत सिद्ध हे सुदेव झाले. अदेव कोण झाले? देवगतीतले जे सगळे देव आहे, देवी देवता क्षेत्रपाळ भूत पिशाच सगळे, तर हे सगळे काय अदेव आहे. सुदेवासारखे देव नाही. कुदेवात टाकावं तर इतर धर्मियांचे देव नाही आणि म्हणून त्याला कुदेव म्हटलं नाही आचार्यांनी, किंवा देवही सुदेवही म्हटलं नाही. त्याला एक वेगळं नाव दिलं, अदेव आहे. तर त्या अदेवाच्या ठिकाणीही देवत्वाची बुद्धी केली. आम्ही त्या देवी क्षेत्रपाळ आदींची पूजा, त्यांचा अभिषेक, देवासारखं जेव्हा आम्ही ह्या सगळ्या क्रिया करतो आहे, तेव्हा आम्ही अदेवामध्ये देवत्वाची बुद्धी केलेली आहे. दुसरा भाग हा लक्षात घ्यायचा आहे की त्या अदेवालाही वास्तविक कुदेवात टाकलं. मिथ्यादृष्टी नियमाने असणार आहे ते जन्मतः, आणि म्हणून त्यांनाही कुदेवातच टाकलेलं आहे. की त्यांच्या ते कुदेव आहे याचा अर्थ त्यांच्या मान्यतेनं आम्ही मिथ्यादृष्टी होणार आहोत. ते मिथ्या आहे तर ते त्यांचं बिघडवणार आहे. पण आम्ही जेव्हा त्यांची आराधना करू तेव्हा आमचं बिघडणार आहे, आणि म्हणून त्यांनाही कुदेवात टाकलं आहे. बाकीचे इतर लोकांची देव देवता देवी बालाजी, तिरुपतीची जाई बालाजी असेल तरी कुदेवातच जाईल, हा महत्त्वाचा भाग त्यातून शिकला. तर अदेवे देवबुद्धी, अदेवाच्या ठिकाणी देवत्वाची बुद्धी. अगुरो बुद्धी, गुरु नाहीत. गुरूंची जी लक्षणं आहेत ती गुरुची लक्षणं नाही त्यांच्याजवळ, आणि बाह्यतः जे गुरु दिसत आहेत त्यांना गुरु मानणारा. अधर्मे धर्मवत्व, अधर्मालाही धर्म मानणारा. बाकीच्या सगळ्या अधर्मरूप असणाऱ्या पंचेंद्रियाच्या विषयाच्या ज्या ज्या क्रिया आहेत त्या तर अधर्म आहेच, प्रश्न नाही म्हणतात. परंतु ज्या रागरूपानं होणारी क्रिया आहे, आपली जी काही आज धर्मरूपाची क्रिया आहे, तीही वस्तुतः अधर्म आहे हे न मानता त्यालाच धर्म मानून बसतो, तो मिथ्या दृष्टी असतो. भक्तीनं मुक्ती मिळते हा विकल्प जोपर्यंत आमच्या जीवनात राहील तोपर्यंत तो नियमाने मिथ्या दृष्टी. द्रोमोहस्यानुशासन ते खालची वर आहे. दुर्मोहस्य अनुशासना, कुणाचं अनुशासन आहे? ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू, जेव्हा हे सगळे विकल्प आपल्या जीवनात येत असेल तेव्हा आपल्यावर अनुशासन म्हणजे राज्य कुणाचं आहे म्हणतात आपल्यावर. दुर्मोहस्य अनुशासना, मिथ्यात्वाचं राज्य आपल्या जीवनात असणार. धनधान्य सुतार्थं मिथ्याने
ते कुत्सितं कर्म कुर्यात् वा मोहशासनम्। दुराशयाः जे ज्यांचा आशय मिथ्या आहे असे मिथ्या दृष्टी जीव काय काय करत नाही म्हणतात. धन प्राप्त व्हावं म्हणून मिथ्या देवी देवतांची आराधना करतात. काही शेतीवाडी काही अजून ज्या ज्या इच्छा असेल ते नाही मिळालं म्हणून, मुलगा होत नसेल तर मुलगा व्हावा म्हणून, आपलं कुंकू अटळ राहावं म्हणून किती विकल्पानं त्यांची पूजा येत. कधी कोणताही विचार आपल्या जीवनात येत नाही. जर देवी देवता मुलगा देणार असेल तर लग्न करण्याची गरज कोणालाही वाटणार नाही. जर देवी देवता आपलं कुंकू अटळ ठेवणार असेल तर जगात विधवा कोणी होणार नाही. एवढा सोपा उपाय जर असेल तर म्हणतात. परंतु ह्या सगळ्या मान्यता जोपर्यंत आमच्या जीवनात मिथ्यात्व आहे तोपर्यंत आल्याशिवाय म्हणून मिथ्या देवाची सेवते तो सेवा करणार. कशासाठी? धन धान्य सुद्धा आवाच. कुच्छितम कर्म कुर्यात. कुच्छित कर्म करतो म्हणजे काय करतो? हां, जे श्लाघ्य नाही, आपल्याला न शोभणार असं आहे अशा क्रिया तो आपल्या जीवनात करतो. कोण्या मांत्रिकाकडे जाऊ, कोण्या तांत्रिकाकडे जाऊ, कोणं सांगितलं तो आपला देव देतो म्हणून त्या देवाची आराधने जाऊ. किती उचित कर्म करणार कामोहशासनात. मोहाचं मिथ्यात्वाचं अधिराज्यच त्याच्या जीवनात अशा प्रकारचं यह बुद्धिपूर्वक मिथ्यात्व के स्वरूप पर प्रकाश डालते हुए बुद्धिपूर्वक म्हणजे मिथ्यात्व के इस कारण से कैसी परिणति होती है यह बताया गया है। मिथ्यात्व के रहते हुए ठीक है इकडे मागच्या फोकस गेलं पाहिजे ना. मिथ्यात्व के रहते हुए जो विविध प्रकार की भ्रांतियाँ होती है वह बुद्धिपूर्वक मिथ्यात्व है या पूर्व का अर्थ कारण है। इसलिए इसका यह भी अभिप्राय है कि जिन असत विचारों को बुद्धि से हितावह मानकर यह जीव स्वीकार करता है वह बुद्धिपूर्वक मिथ्यात्व है। यह जीव जीवादि पदार्थों के यथार्थ स्वरूप को तो नहीं जानता, किंतु उनको बुद्धि द्वारा अन्यथा ही मानता रहता है। कभी यह कुछ सोचता है और कभी कुछ। इसकी बुद्धि प्रत्येक पदार्थ के स्वतंत्र अस्तित्व का विश्वास ही नहीं करती। आगम में सूक्ष्मादि पदार्थों का जैसा स्वरूप बताया है वह उसे प्रतिभाषित ही नहीं होता। पदार्थ द्रव्य दृष्टि से नित्य और पर्याय दृष्टि से अनित्य है, इसमें भी उसे संशय बना रहता है। वह सोचता है कि आलंबन से तो सुख देखा जाता है, भोजन करने तो सुख होता है असं त्याच्या मनात कल्पना येतात. भोजन करने से सुख मिलता है, विषय सेवन करने से सुख मिलता है, पर बिना आलंबन के सुख मिलता होगा यह कैसे संभव है। ज्ञान की प्रवृत्ति भी इंद्रियों के द्वारा देखी जाती है। जिसे आँख है वही देखता है, कान वाला ही सुनता है, पर जिसे आँख और कान नहीं है वह क्या देख सुन सकता है। मुक्त जीव के ज्ञान और सुख होता है यह केवल कल्पना है। वह शरीर से आत्मा के पार्थक्य को भी नहीं समझ पाता। शरीर के दुबले होने पर अपने को दुबला मानता है, उसके गोरे होने पर अपने को गोरा मानता है। झूठ सच बोलकर लोभ और मोहवश संपत्ति का अर्जन कर लेने पर पुण्य का फल मानता है। ये नीच है, ये उच्च है,
ऐसी लौकिक व्यवस्था को अपनी मानता है और इसके आधार से यह धर्म को धारण कर सकता है, यह नहीं कर सकता ऐसा मानता है। देव और गुरु ये आत्मा की ही विविध अवस्था है। धर्म भी वस्तु का स्वभाव है। जीव में रागादि विकार नाम ही अधर्म है और विकार का त्याग होकर स्वरूप की प्राप्ति ही धर्म है। गुरु और देव संज्ञा इसी के कारण मिलती है। जीवन में पूर्व स्वावलंबन के अभ्यासी का नाम गुरु है और जिसका यह अभ्यास पूरा होकर जीवन में स्वावलंबन आ गया है उसी की देव संज्ञा है। कसं समानता आहे ते दाखव। देव ही पूर्ण स्वावलंबी झाले, कोणत्याही परपदार्थाची निमित्ताची अपेक्षा त्यांच्या ह्याच्यात राहिली नाही। गुरूंच्या जीवनातही स्वावलंबनाची सुरुवात झाल्याशिवाय गुरु होत नाही। सगळं जे बाह्यत आहे त्यांचं जीवन असेल ते नियमाने स्वावलंबनावर आधारित असते। किंतु संसारी जीव भौतिक प्रलोभनवश या वस्तु स्वरूप का यथार्थ ज्ञान न होने से अदेव को देव मानता है, अगुरु को गुरु मानता है और अधर्म को धर्म मानता है। लोक में जो विविध प्रकार के देव, विविध प्रकार के गुरु और विविध प्रकार के धर्म सुने जाते हैं वह सब इसी मिथ्यात्व का परिणाम है। राग, द्वेष और मोह आत्मा का स्वभाव नहीं है, फिर भी लोक में रागी, द्वेषी और मोही विविध प्रकार के देव माने जाते हैं। ऐसे ही विश्व के परिग्रह का संचय करने वाले गुरु माने जाते हैं। धर्म की तो बात ही मत पूछिए, इसने जितना विकृत रूप ले लिया है शायद ही संसार में दूसरे किसी तत्व की मान्यता में इतना विकार आया होगा। जो धर्म और अधर्म के भेद को नहीं जानते वे तो गलत मार्ग पर चल ही रहे हैं, किंतु जिन्हें समीचीन धर्म को समझने के साधन प्राप्त है वे भी अज्ञान में डूबे हुए हैं। लक्षात आलं, वाक्य महत्वाचं आहे आपल्यासाठी। काय आलं लक्षात? जे धर्म अधर्म सांगत नाही त्यांची तो गोष्ट अलगच आहे। जे समजतच नाही, ज्यांना तशा प्रकारची साधनं मिळाली नाही, तशा प्रकारची बुद्धिमत्ता मिळाली नाही, त्यांचा तर प्रश्नच नाही। म्हणतात मिळून जे मानता आहेत हे सगळं आज आपल्याला मिळालं असूनही जर आपण जीवनातलं मिथ्यात्व संपणार नसेल तर आमच्यासारखा अपराधी करणार। हा सगळा पगडा मिथ्यात्वाचाच असणार आहे की नाही? उन्होंने भी बाह्य क्रियाकांड और नाना प्रकार की दूषित मान्यताओं को धर्म मान लिया है। दूसरों से पुत्रादिक की प्राप्ति होती है ऐसी कल्पना भी लोक में रूढ़ हो गई है। इसके लिए कोई विख्यात देवों की व गुरुओं की उपासना करते हैं, कोई शासन देवताओं की स्थापना कर उनकी उपासना करते हैं। शासन देवता म्हणजे देवी देव याला शासन देवता असं म्हटलं, याचा अर्थच नाही कळाला। शासन देवता याचा शासन करणारे शासनाची सुरक्षा करणारे असा अर्थ केलाय आपण, की त्या देवाची सुरक्षा करतात। तो हा अर्थ त्याचा कसा चुकीचा आहे हे लक्षात नाही आलं आपल्या, की त्या सुरक्षा ज्याच्या ठिकाणी अनंत वीर्य आहे त्याची सुरक्षा त्या काय करणार? अनंत वीर्य, अनंत सुख ज्या जीवांना प्राप्त झालं आहे त्यांच्या सुरक्षा करण्याचा प्रश्न आता खरा उभाच राहत नाही, ते पूर्ण सुरक्षितच आहे। परंतु यांचा हा त्यांच्याविषयीचा असणारा राग आणि म्हणून ते रागाच्या वशीभूत होऊन आपल्या विकल्पानं ते म्हणतात की याच्यावर कोणी प्रहार करू नये वगैरे असे विकल्प त्यांच्या जीवनात स्वयं येतात। त्यांच्या केल्यानं सुरक्षा होते, न केल्यानं होत नाही अशा प्रकारची कल्पना करणं हेही शासन देवतेचं रूप नाही। त्या शासनाला मानणारे आहात हाच त्याचा अर्थ आहे की त्या देवांची आराधना करणारे आहे। आम्ही उलटं काम करायला लागलो, जे आमच्यासारखे आराधक आहे त्या आराधकाला आराधक न ठेवता आराध्य बनवतो आहोत आणि म्हणून आमच्या जीवनात मिथ्यात्व आहे। कोई शासन देवताओं की स्थापना कर उनकी उपासना करते हैं, इसमें पंडित
मूर्ख सब सम्मिलित है। इसके विरोध में आवाज उठाना भी कठिन हो रहा है। जो ऐसे पाखंड को निर्मूल करने का प्रयत्न करते हैं उन्हें सताया जाता है, तिरस्कृत किया जाता है। मिथ्यात्व का कितना बड़ा महात्म्य है यह विवेकी को अनुभव करने की वस्तु है। ऐसा यह मिथ्यात्व का महात्म्य है जिससे विश्व मोहित हो रहा है। सिद्धं एतन्ते भावा भोक्तायेऽपि कथञ्चन यत्र कुत्रापि वान्यत्र रागांशो बुद्धिपूर्वका सस्याद्वैविध्यमोहस्य पाकाद्वान्यन्तमोदया एवम् अद्वैता भावा चत्वारो गतिसंशिता केवलं बन्धकर्तारो मोहकर्मोदयात्मका। सगळं प्रकरण कशासाठी होतं? गती देखील औदैहिक भाव आहे हे सिद्ध करायचं होतं. म्हणजे त्या गतीत गेल्यानंतर प्रत्येक गतीच्या अनुसार जे काही त्याचे मिथ्या भाव होत आहे ते मिथ्या भाव आहे ते औदैहिक भाव आहे. गती जी मिळाली ती नामकर्मानं मिळाली, ती द्रव्यपर्याय आहे, ती भाव नाही. परंतु त्या गतीत गेल्यानंतर तशाच प्रकारच्या भावाची निर्मिती त्याच्या जीवनात होते. ते जे भाव आहे ते त्या गतीला निमित्त करूनच होतात आणि म्हणून गतीलाही औदैहिक भाव आढळलेला आहे. हा भाग त्यांनी आतापर्यंत या सगळ्या कथनानं सिद्ध केला. हे अपि गतिच्छलात् भावाः प्रोक्ताः सिद्धन्ते. आतापर्यंत जे जे काही भाव आम्ही सांगितले ते गतीच्या नावाखाली हे सांगितलेले असणार. अर्थात ते बी औदैहिकाः आणि ते सगळे भाव नियमाने औदैहिक आहे. जर विकार आहे, मिथ्यात्व आहे, कषाय आहे आणि ते कधी क्षयोक्षमी किंवा औपशमिक भाव असेल असं होत नाही आणि म्हणून नियमाने औदैहिक भाव आहे. मोहो द्वैतो दयात परम दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय या दोन कर्माच्या उदयात होणारे ते भाव. यत्र कुत्रापि वा अन्यत्र रागांशो बुद्धिपूर्वकाः. या सगळ्यांपैकी कुठे कुणाचा एकावर असेल, कुणाच्या ठिकाणी 2 असेल, कुणाच्या ठिकाणी 6 असेल, 5 असेल, जो असेल तो रागांशो बुद्धिपूर्वकाः. मिथ्यात्व तर आहेच आणि बुद्धिपूर्वक राग आहे, ते बुद्धिपूर्वक मिथ्यात्व म्हटल्या जाते. म्हणजे त्या जसं आपण ज्ञानावर बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक काय केलं, ज्ञान बुद्धिपूर्वक आहे का अबुद्धिपूर्वक आहे? रागाचा आरोप केला ज्ञानावर, तसा इथं रागाचा आरोप श्रद्धेवर केलेला आहे आणि म्हणून मिथ्या दर्शनालाही बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक. न स्याद्वैविध्यमोहस्य पाकात् अन्यतमोदया. 2 प्रकारच्या मोहनीयाच्या उदयातच ह्या गोष्टी होतात, अन्य कर्माच्या उदयात हे भाव होत नाही. एवं औदैहिकाः भावाः चत्वारो गती संशिताः. आणि म्हणून 4 गती देखील औदैहिक भावातच जातात. हा कथन आम्ही आतापर्यंत केला. केवलम बंधकर्तारो मोहकर्मोदयात्मकाः. आणि तेच कर्म बंध करतात म्हटल्या जाईल, तेच भाव बंधाचे करते म्हटल्या जातात जे मोहाने युक्त आहे. मिथ्यात्व कषायाने सहित भावच बंधाला कारण आहे. यांचा अभाव झाल्यानंतर होणारा कोणताही विभाव भावही बंधाला कारण नाही. 12व्या गुणस्थानात मतिश्रुत ज्ञान असणार आहे, केवळ ज्ञान नाही, औदैहिक ज्ञान आहे, असिद्धत्व आहे. आता त्या शुक्ल लेशा आहे. आता हे सगळे औदैहिक भाव आहे.
म्हणतात हे अवदैव भाव ही बंधाचं कारण नाही. पहले औदैहिक भावों का निर्देश करते हुए 4 गतियों का निर्देश कर आए हैं. 4 गतियाँ आघाती कर्म के उदय से होने वाले भाव हैं. इसलिए पहले यह शंका उठाई थी कि आघाती कर्म तो जीव के गुणों का घात नहीं करते, फिर 4 गतियों को औदैहिक भाव में क्यों गिनाया है. इस शंका का समाधान करते हुए यह बताया गया था कि यद्यपि चारों गतियाँ नाम कर्म के उदय से प्राप्त होती है, पर गतियों में ममता और अहंकार का कारण मोहनीय कर्म का उदय ही है. इसी से जीव भावों में 4 गतियों की परिगणना की गई है. त्यातून लक्षात हे घ्यायचं आहे की वस्तुतः गती मिळाली ती नामकर्माच्या उदयात, पण त्या गती गेल्यानंतर तशाच प्रकारचा मोहकर्माचा उदय येईल आणि तशाच प्रकारचा भाव होतो आणि म्हणून त्या गतीलाही अभावात कारण म्हटले आहे. जीव को संसार में नारक आदि विविध पर्याय मिलती है और यह जीव उन्हें अपना मान रहा है. यह स्थिति इसकी बिना मोहोदय के नहीं बन सकती. मोहोदय से यह 4 गति और 5 जाति आदि को या तो अपना स्वरूप मानता है या उनमें राग द्वेष करता है. 5 जाती कोणत्या? एकेंद्रिय, द्विंद्रिय, तीनद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय याला जाती म्हटलं आहे. आपल्या ह्या ज्या जाती आहेत या जातीला आगमनात स्थान नाही. इसलिए आघाती कर्म के उदय से जितनी भी जीव की अवस्थाएं होती है उनकी परिगणना भी जीव भाव में करनी आवश्यक थी. यही सोचकर 4 गतियों का निर्देश किया गया है. इससे ऐसे ही दूसरे भावों का भी ग्रहण हो जाता है. जेवढे काही बाकीच्या कर्माच्या उदयात होणारे भाव आहे, आघाती कर्माच्या उदयात होणारे सगळे भाव या गतीच्या निमित्तानं अभिप्रेत घ्या. पर इतना स्पष्ट है कि राग द्वेष और मोह का कारण मोहनीय कर्म का उदय ही है. अतः बंध का प्रयोजक एकमात्र वही माना गया है और भाव उससे मिलकर ही काम करते हैं. उसके अभाव में कार्यकारी नहीं माने गए हैं. उदाहरणार्थ गति नाम कर्म का उदय शील मोह आदि गुणस्थानों में भी पाया जाता है, पर वहाँ 14व्या पर्यंत गती नाम कर्माचा उदय, 12व्या पर्यंत जायचं नाही, 14व्या पर्यंत गतीनाम कर्माचा उदय आहे. तर गतीनाम कर्माच्या उदयानं भाव झाला असता तर तिथंही औदयिक भाव सापडला असता. म्हणतात नामकर्माच्या उदयात भाव होत नाही, पण त्याच्यासोबत जोपर्यंत मोहनीय कर्म आहे तोपर्यंत तो तसा भाव होतो. पर वहाँ एतन निमित्त कर्म का बंध नहीं होता. इसलिए जीव भावों की अपेक्षा गतियों में औदैहिकता का कारण मोहनीय कर्म ही है, यह सिद्ध होता है. वैसे तो नाम कर्म भी जीव के प्रतिजीवी गुणों का घातक है, पर इस दृष्टि से यहाँ भावों का विचार नहीं किया गया है. सिद्ध अनंता